आज मी आले आहे शेतात आमच्या. हे बघा माझं भाई आणि मी आलेलो आहे नाना. हा आमचा ऊस. मग शेताकडचं वातावरण तर बघितलं ना खूपच भारी आहे. आता हे ऊस दाखवते मी तुम्हाला. हे फक्त माहिती आहे का म्हणजे झिमझिमच पाऊस येत होता तेवढ्यावरच एवढा गार झालेला आहे. तुम्ही उन्हाळ्याला बघितलं असताना तर एवढा वाळलेला होता. तेवढा इतका गार झालाय तर म्हणजे जास्त पाऊस आलं तर किती हे पावसाचं खूपच. शेतकऱ्याला पाऊस नसलं तर काहीच खरं नाही बरं. आता पाऊस सगळा गेलेला आहे बघा. सूर्य ते कसं आहे दोन काय उन्हाळ्यातल्यासारखं वाटायला लागले. आता सध्या 5:30 वाजलेत तरी पण असं वाटतं की एवढं ऊन ते खूपच. आम्ही आता आलेलो आहे गवत न्यायला. गवत तर बघा तेवढ्या पावसाने किती हिरवगार झाले सगळीकडे. खूपच भारी वाटतंय खरंच. असं इथं आले की असं वाटतं की भारी सगळं खूपच भारी वाटतंय. मी सांगू शकत नाही शब्द. भारी वाटतंय आणि सगळं पावसामुळे बरं. पाऊस नसेल तर काहीच खरं नाही शेतकऱ्याचं. हे बघ माझा भैया चाललंय पुढं. चाललं मी तर आहे त्याच्या पाठीमागे. हे आमचा ऊस आहे. यायले ना रे. कशासाठी आलोय आपण आज त्याला विचारते मी. आता गवत न्यायचं ना. आता उशीर झालेला यायला पण आता आपल्याला गवत न्यायचं ना म्हशीला त्यांना. तुम्हाला आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल तुम्ही आम्हाला किती मोठे जनावर आहेत. त्या जनावरांसाठी गवत न्यायला आलेलो होतं आम्ही. आणि पावसामुळे गवत उगलेलं नाही. तिथं काहीच नव्हतं उगलेलं. सगळं वाळलेलं होतं. ऊसच वाळला होता. पण पावसाची ताकद एवढी की ते झिमझिम पावसाने एवढं हिरवगार झालं की मग डोळ्यात म्हणजे डोळ्यात मावून असं झालंय. असं एवढं हिरवगार आहे बघतच पाऊस वाटायला लागले. देव करू अजून पाऊस यावा. हे बघा आम्ही चाललोय आता वरती. लांब जायचं रोडपासून. हे ऊस छोटाला ऊस आहे काय पाऊसच नाही तर काय करताय माझं. कुठे आहे राणा गवत. वर चढावरती एक पहिले कर संपलं का नंतर मोकळ्या जागेतून जायचं का. पण ते पलीकडे जाऊ देत. आम्हाला रस्ताच नाही म्हणजे ऊसातून जायला लागते. हे खुरपून घेतलंय तर हे गवत झालंय. गावात झालं तर वाळले सगळं. ते घ्यायला पाहिजे होतं रे राणा. हे कोण नाही उचललं गवत. अरे इथं किती गवत आहे बघ ना. नाही नाही हे काढायला पण गवत रे हिरवं. हे बघा हे एवढं गवत झालं होतं. सगळं खुरपून घेतलंय. काय राहिलंय तर तेच आहे. फक्त पाऊस एक महिन्यामध्ये किती 2-4 वेळेस पाऊस आला असेल नाही का रे. तेवढं गवत झालं होतं. कधी येतो पाऊस काय माहित आहे. सगळे वाट बघून बसलेले. खुरपण ते आला आणि ऊसाची खुरपण ते करून घेतली. त्यानेच घेतली. तर फक्त पावसाची वाट बघत आहे सगळे. अरे आपलं ऊस किती कांड्यावर आहे दाखव बरं ना ह्याला. आपण आता थोडे पुढे गेल्यावर तिकडे त्यांना मी दाखवतो. मला पुढे दाखवते मी. आपल्याला ऊस किती केवढाला झालाय बघू शकता तुम्ही. आमचा ऊस आहे तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 कांड्यावर 13 कांड्यावर आहे सध्या. पण एवढी वाढ नाही म्हणावं तेवढी. समजा 12 कांडे झाल्यात पण एवढी वाढ नाही. छोट्या छोट्या कशामुळे असतो काय वाटतं बरं. कशामुळे कमी बाकी काहीच नाही मागू. बरं हे असं जिथं फक्त शेतकऱ्याचा एकच प्रश्न आहे. फक्त पाऊस यायला पाहिजे. नाही तर शेतकरी किती पण खुश आहे नाही का. तुमच्या नोकरीला काय करता मागू. मागच्या वेळेस कसं होतं कसं केलं तुम्हाला दाखवते. एवढं माहिती आहे का शेतकऱ्याला एखादी चिंता नाही. हे बघा डुकराने तुम्हाला दाखवते मी. डुकरांनी हे पाहा सगळं झूम करून दाखवते. हे सगळं डुकराने कसं केलं. फक्त शेतकऱ्याला निसर्गाचा खूप नाही. इथे शेतकऱ्याला डुकरं सगळे लय प्रॉब्लेम असते त्यांच्यामध्ये. पण आपल्याला असं वाटतं की शेती काय आहे नुसतं शारीरिक कष्ट आहे. तसं काही नाही बरं. त्याला मानसिक पण त्रास होतो शेतकऱ्याला. असा त्रास होतो. हे असं डुकरांनी त्रास दिला तर हे बघा तुम्ही सगळं ना
रस्त्याने सगळं इकडं तुम्हाला एवढं दिसत नसेल आता कॅमेऱ्यामध्ये, पण सगळं ऊसामध्ये नाचलेले डुकरं आणि खायला चालू केलं. आत्ता शिकतात एवढ्याला छोट्याला तिच्यामध्येच ऊस डुकरं खायला लागले, नंतर तर काय करतील रे ना. नाही लवकर विलाज कर रे बाबा काही वेल बघा. आणि परत हे वेल एवढे वेल उगलेत ना ऊसामध्ये, ते ऊसावर चढतात परत. दाखव रे ना हे पहा डायरेक्ट ऊसाच्या शेंड्यापर्यंत जाते ते. हे तुम्हाला ते दाखवते जर मी. नाही काढे तर ऊस ते वाढूनच देत नाही. आता बघा. आलेला ऊस पूर्ण निघून जातो. त्याचा बुड कुठे आहे रे? हे ह्याच्यात बुड सापडतोय मी. बुड उपटायचा आपल्याला. आता हे त्या साईडला आहे वाटतं बुड. त्याचं हा वेल असा आहे की म्हणजे ह्याचं ना त्याचं बुड एवढंच राहतंय. तुम्हाला बुड दाखवते मी, पण ते एवढ्या सगळ्या ऊसाला एक लाईन त्याची धरली तरी बी ते एवढं व्यापून घेतो आणि त्याची वाढच होत नाही ऊसाची, नाही का? उपटेवर त्याला बुड शोधले आम्ही कसं तरी. आजगरासारखा येडा टाकला ऊसाला. आजगरासारखंच करत. हे बघ एवढं बुड आहे. ते दाखव मित्रांना. पण समजलं पाहिजे, जर हे तुमच्या ऊसामध्ये असेल ना अशी वेल तर हे लगेच उपटा, कारण ना लगेच लहानपणी चुकतो मला बरं रक्त झाला. हे बघा एवढंच बुड आहे त्याचं. कुठे गेलं रे हे का? आता ह्याची बुडं बघा तुम्ही, एवढ्यालाच आहे. पण हे बघा इथपर्यंत गेलेलं आहे तो वेल. आता पूर्ण ऊस म्हणजे वाढच नाही. ह्याला असं जर गुंडाळले तर कसं वाढ होणार बरं ऊसाची? काय 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 करावं काय माहिती शेतकऱ्यांनी. आधीच पावसाचा एवढा प्रॉब्लेम, पाऊस यायला नाही. खरंच शेतीमध्ये ना म्हणजे संयम लागतोच ना. असं म्हणते की सगळे स्पर्धा परीक्षा करायला लागले की संयम लागतो, शिक्षणात संयम लागतो, पण शेतकऱ्यात संयम लागत नाही का? संयम शिवाय काय आहे का? मला तर असं वाटायला शेतकरी प्रत्येक शेतकऱ्याने फाशी घेतली. खरंच सगळं एक येईल ह्या आशेवरच आहे पाऊस, नाही मग काय आज आपण करून ठेवा आणि उद्या येईल. खरं माझं म्हणणं तर बाबा शेतकऱ्या इतका संयम तर कुणाचंच नाही. आपल्या पिकाचं डोळ्या देखत नुकसान बघणं आणि ते शेतकऱ्यासाठी त्याचं मूल्य असतं. ते काय. त्याला आपले चालले मी सगळे पाठीमागे एवढं गवत घेतोय. एक जरी झाड आता हे म्हणजे आपण खुरपणी केलेली, परंतु त्याच्यातून जे वाचलेलं आहे त्याच्यातून त्याचं पहा केवढ्याला बॅटाडे झाले. थोडं सुद्धा एक चूक किती भोगवती, नुकसान करण्याची ताकद ठेवती. हे बघा चुकून राहिलेलं गवत आहे हे ना. तेवढं बेट तयार होते. खरंच ते जर पिकाला म्हणलं तर एवढं होतं का पिकाचं? मला हेच कळत नाही, तणाला एवढं का जोमा असेल तेवढं पिकाला नसतो. काय वाटतं बरं तुला, काय असेल त्याच्यामध्ये? तुम्हाला पण काय वाटतं मित्रांनो सांगा. कारण आपल्याला पीक पाहिजे असतं, पण पिकापेक्षा दुसरं जास्त येतं. ह्याला पण पाणी दिलेलं असतंय, ह्याला पण खत असते सगळे. ह्याला तर खत पण नसते तरी पण तसे. मला तर वाटतं दुर्गुण म्हणायची झाडाचे आपल्या ह्यातलं की दुर्गुण आपल्याला कसं माणसाला नसले तरी नको असले तरी पण येते, तसंच आहे म्हणायचं तणाचं. तसंच नाही तर काय बरं. निरुपयोगी पण ते बळच का व्हायना फिरतो. चलो बाय. आता मी पण गवत घेऊ लागते त्याला. आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघा मी डबल एक व्हिडिओ बनवणार आहे जायच्या वेळेस, तुम्हाला ते दाखवते. व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर दुसरा पडणार आहे. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय सर्वांना, उद्या भेटू.